जय श्रीराम मंडळी, आज तुम्हाला सांगतो घरच्या घरी पास्ता कसा तयार करायचा. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. पहिले तर मंडळी पास्ता आणि पास्ता मसाला घेऊन घ्यायचा. त्याची मंडळी एक कढाई पाहू शकता, मी कढाई घेतली. आता याच्यात भरायचं पाणी. आता मंडळी मी पाणी घेतलं आहे, पाहू शकता. जास्त नाही घ्यायचं, पाण्याला जराशी उकळी येऊ द्यायची, मग पास्ता टाकायचा. मंडळी पाणी गरम झालं, आता याच्यात टाकून देऊ आपण पास्ता. पाहू शकता मंडळी, आपण याच्यात पास्ता टाकला. आता याला 10-15 मिनटं उकळू द्यायचं आहे. त्याला झाकण ठेवलं आहे, झाकणाला लवकर उकळते मंडळी. तर मंडळी आपला पास्ता उकळला, आता आपण गॅस बंद करून देऊ. तर मंडळी आपण अशी एक चाळणी घेतली. आता आपण याच्यात पास्ता काढून घेऊ. मंडळी आपण आता पास्ता काढून घेऊ, पाहू शकता. मंडळी आपण आता पास्ता झाडून घेऊ, जरासा त्यातलं पाणी काढून घेऊ. मंडळी आपण पास्त्यातलं पाणी झाडलं आणि आपण त्याच्यात मोकळा आल्यासाठी आपण तेल टाकणार. जरासं वरून तेल टाकलं. तेल टाकलं होतं, गॅस केलं, मिक्स करून घेऊ. जरासं त्याने मोकळा होऊन देतो. मंडळी आपण आता तडका द्यायसाठी जरासं कढईत तेल टाकून देऊ. मंडळी मला कांदा आणि टमाटर आवडत नाही, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तरी मी जरासं घरचं तिखट आणि हळद टाकणार आहे. मंडळी आपण आता टाकून देऊ पास्ता मसाला पूर्ण एक पुडी आणि एक पुडी वरतून टाकायचं. आता मंडळी आपण मिक्स करून घेऊ. दुसऱ्या मसाल्याची पुडी थोडी वरतून टाकू आणि मिक्स करू. मंडळी आपला पास्ता करून झाला, आता आपण गॅस बंद करू. मंडळी आपला पास्ता झाला रेडी खासाठी, पाहू शकता तुम्ही. स्वप्न माझं भलं मोठं संपलं होतं, सोबत माझ्या कोणी नव्हतं अंधारात.